नमस्कार मित्रांनो, आम्ही आज तुमच्यासाठी द बेड टाईम फ्रॉग नावाची गोष्ट घेऊन आलो आहोत. आणि एक पीप अँड पोझी नावाची एक सिरीज आहे. ॲक्सल शेफलर नावाचा एक इलस्ट्रेटर आहे जे खूप छान चित्र काढतात. त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. तर ह्याच्यात अर्थातच त्यांनी चित्रही काढली आहेत. सारंग, आपण त्यांना जी गोष्ट सांगतोय ही आपण कधी वाचतो जनरली? त्यांना सांग. बरोबर, आम्ही झोपताना ही गोष्ट नेहमी वाचतो. म्हणजे अधूनमधून आम्ही वाचतच असतो. त्याला ही गोष्ट अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात. तुम्हाला लवकरच कळेल का? पण आहे. हो, झेब्रा क्रॉसिंग पण आहे. ह्या पुस्तकांचं जे महत्त्व म्हणजे ह्या पुस्तकांमध्ये इतके छोटे छोटे डिटेल्स असतात आणि ते इतके सुंदर डिटेल्स असतात की लहान मुलं ज्या वेळेला एखादं पुस्तक निहाळतात, ज्या वेळेला बघतात, बारकाईने बघतात, त्यावेळेला त्यांना ह्या छोट्या छोट्या डिटेल्सबद्दल खूप हो, पक्षी पण आहेत ना. हां, त्यांना या छोट्या छोट्या गोष्टींचं खूप कुतूहल असतं. त्यांना खूप आवडतात या गोष्टी जाणून घ्यायला, बघायला आणि त्याबद्दल विचार करायला. तर आपण सुरू करूया. पोझी वॉज गोइंग टू स्टे ॲट पिप्स हाऊस. पोझी कोणाकडे चालला होता राहायला? पीपकडे राहायला चालला होता. शी पॅक्ड अप हर सूटकेस व्हेरी केअरफुली. तिने तिची सूटकेस अगदी सुंदर भरली, सगळं त्याच्यामध्ये ठेवलं. शी डिडंट वॉन्ट टू फॉरगेट एनिथिंग. तिला तिची कुठची गोष्ट विसरायची नव्हती. आता आपण एखाद्या नातेवाईकांकडे वगैरे राहायला जर जात असू किंवा आपण जर कॅम्पिंगसाठी किंवा पिकनिकसाठी कुठे जर जात असू तर आपण आपल्या गोष्टी सगळ्या बरोबर घेतो ना. ज्या ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यात प्रिय आहेत आणि जवळच्या आहेत त्या, हो ना? हां, बरोबर. तसं पोझीने पण अगदी खूप व्यवस्थितपणे तिची सूटकेस पॅक केली. देन शी गॉट ऑन द बस. शी वॉज व्हेरी एक्सायटेड. नंतर मग ती बसमध्ये चढली. तिला फार मज्जा येत होती. कधी एकदाचं मी पीपच्या घरी जाते असं तिला झालं होतं. पीप वॉज रिअली हॅपी टू सी पोझी. जेव्हा पोझी पोचली तेव्हा पीपला तिला बघून फार आनंद झाला. हाय पोझी, ही कॉल्ड. लगेचच त्याने तिला ग्रीट केलं. हाय पोझी. हॅलो पीप, गिगल्ड पोझी. तिने सुद्धा पीपला हाय केलं. हॅलो म्हणाली. पीप अँड पोझी हॅड लॉट्स ऑफ फन. पीप आणि पोझी खूप खेळले, खूप मज्जा केली त्यांनी. दे प्लेड विथ पिप्स कार्स. ते पीपच्या कार बरोबर खेळले. पीपकडे खूप कार्स होत्या, त्या कार घेऊन ते खेळले. दे प्लेड विथ द फार्म. त्याच्याकडे एक फार्म सुद्धा होता ज्याच्यात खूप बरोबर. ह्याचा एक मित्र आहे अदियन, त्याच्याकडे खूप कार्स आहेत, रेसिंग कार्स. हे दोघंही मस्त कार घेऊन छान खेळतात. दे प्लेड विथ द फार्म. त्याच्याकडे एक फार्म सुद्धा होता पीपकडे, ज्याच्यात खूप सारे बरोबर. सारंगकडे लेगोचा फार्म आहे, त्यात सुद्धा खूप प्राणी आहेत की नाही? कुठचे आहेत रे तुझ्या फार्म मध्ये प्राणी? गाय, कोको. कोको म्हणजे हेन, कोंबडी. गाय आहे, कोंबडी आहे. अजून कोण आहे फार्म मध्ये? अजून कुठचे अॅनिमल्स असतात, डोमेस्टिक अॅनिमल्स? शीप असते, बरोबर. मेंढी असते, बकरी असते, कोंबड्या असतात, गायी असतात, बरोबर म्हणालास. वासरू असतं. अर्थातच गायी असतात तर वासरू असणारच. आता बघूया. देन दे प्लेड अ गेम कॉल्ड पायरेट्स इन हॉस्पिटल. आणि नंतर ते खेळ खेळले. त्या खेळाचं नाव होतं पायरेट्स इन हॉस्पिटल. पायरेट्स म्हणजे कोण माहिती आहे? जे मोठमोठ्या जहाजांवरती म्हणजे लूट करायला जातात ते असतात पायरेट्स. जहाजांमधून जातात आणि पायरेट्स इन हॉस्पिटल नावाचा ते खेळ देखील खेळले. दे एट स्पॅगेटी. नूडल्स खाल्ल्या त्यांनी मस्तपैकी.
खूप पार्टीला गेल्यावर आपण पिकनिकला गेल्यावर काय काय खातो ना आपण, तर त्यावेळेला ते एक एक्सेप्शन असतं. आई. घरी आई बाबा आपल्याला खूप ना काय काय देत नाहीत. हं? दोन गोष्टी सांगते. चालेल, आम्ही आज तुम्हाला 2 गोष्टी सांगू. सारंगची फरमाईश आहे, आज आपण 2 गोष्टी सांगूया. तर आपण घरी जास्त आपल्याला काही आई बाबा देत नाहीत खायला, मॅगी किंवा नूडल्स किंवा काही केक किंवा अशा कुठच्या गोष्टी. पण आपण जेव्हा पार्टीला जातो, पिकनिकला जातो, तेव्हा काय काय खातो ना सारंग, हो ना? हां, तर तसं दे इट स्पॅगेटी. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, दे हॅड अ बबली बाथ. सारंगला आवडते का रे बबल बाथ करायला? खूप मजा येते. कशात करतोस तू बबल बाथ? टबमध्ये. आम्ही सुद्धा करतो बबल बाथ, खूप मज्जा येते. दे ब्रश देअर टीथ. आणि सगळं केल्यावर काय करायचं असतं झोपायच्या आधी? ब्रश करायचा असतो. तुम्ही करता का ब्रश? सारंग, आम्ही सगळे रोज झोपायच्या आधी ब्रश करतो. बोल काय? हे बघ, हा बरोबर, त्याच्या बिछाण्यावर ना. हा चादर आहे. हे बघू. हा तंडलाची कॅरेट, आहे. बरोबर, तंडला. चंद्राची चादर आहे त्याच्याकडे. बघूया. हा स्टार्स पण आहेत. दे ब्रश देअर टीथ. त्यांनी दात घासले. अँड दे रेड अ फनी स्टोरी. सारंग, झोपताना काय करतो आपण? गोष्ट ऐकतो, गोष्टी वाचतो आम्ही झोपायच्या आधी. अँड दे रेड अ फनी स्टोरी. आफ्टर दॅट इट वॉज टाइम फॉर बेड. त्याच्यानंतर झोपायची वेळ झाली होती. नाईट नाईट पोझी सेड पीप. पीप म्हणाला गुड नाईट ॲज ही कडल्ड अप विथ हिज पिगी. आणि पीप कोणाबरोबर झोपतो? हो, ए सारंग, पीप कोणाबरोबर झोपतो? कोणाला घेऊन झोपतो? पिगीला. त्याच्या पिगीला घेऊन झोपतो तो. त्याने लगेच पिगीला आपल्या कुशीत घेतलं आणि तो झोपी गेला. स्वीट ड्रीम्स पीप सेड पोझी. हा बरोबर, पोझी ना. मामा नाहीये. बघूया आपण गोष्टीत. त्यांना सांगू नको आधीच, आपण ऐकूया. सांगू नको, त्यांना गोष्ट वाचून दाखवूया आपण. स्वीट ड्रीम्स पीप सेड पोझी. पोझी म्हणाली स्वीट ड्रीम्स पीप. दे स्विच्ड ऑफ देअर लाईट्स. आणि त्यांनी काय केलं, त्यांचे लाईट्स बंद केले आणि झोपायला गेले ते. पीप वॉज व्हेरी नियरली अस्लीप व्हेन ही हर्ड अ व्हॉइस. पीपला झोप लागणारच होती, आत्ता तो झोपतच होता. तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला. फ्रॉगी सेड द व्हॉइस. कोणतरी जोरात रडायला लागलं. फ्रॉगी, माझा बेडूक मामा. इट वॉज पोझी. I have forgotten Froggy. She sniffed. ती रडत रडत म्हणाली, मी माझ्या बेडूक मामाला विसरले. I can't sleep without my Froggy. मी माझ्या फ्रॉगी शिवाय झोपूच शकत नाही, मला झोपच लागत नाही. Peep turned his light back on again. पीपने लगेच त्याने लाईट लावला परत. Would you like this teddy, Posy? He said. तो म्हणाला, तुला माझा टेडी चालेल का? बट पोझी डिड नॉट वॉन्ट पीप्स टेडी. पोझीला त्याचा टेडी अजिबात नको होता. मला सांगा, तुमची अशी कुठची एक प्रिय गोष्ट आहे का जिला घेऊन तुम्ही नेहमी झोपता? सारंगची अशी ठराविक गोष्ट नाही आहे, पण त्याला रोज झोपताना कुठची तरी एक गोष्ट लागते. तर बघूया काय होतं. But Posy did not want Pip's teddy. It's not green, she said. My frog is green. तुझा टेडी काही हिरवा नाहीये, माझा बेडूक मामा हिरव्या रंगाचा आहे. Would you like my dinosaur? said Pip. He's green. तुला माझा डायनोसॉर हवाय का? तो हिरवा आहे. No, said Posy. That dinosaur is too big and too scary. तो डायनोसॉर खूप मोठा आहे, भयंकर आहे तो, आणि मला खूप भीती वाटते त्याची. What about my frog money box? said Pip.
माझा फ्रॉग मनी बॉक्स तुला चालेल का? पैसे टाकायचा, कॉईन टाकायचा बॉक्स. नो, सेड पोझी, दॅट इज द रॉंग फ्रॉग. तो तर चुकीचा, माझा फ्रॉग नाहीये तो. मला माझाच फ्रॉग हवा. पोझी क्राईड अँड क्राईड अँड क्राईड. ती फक्त रडत राहिली. ओ डिअर, पुअर पोझी. बिचारी पोझी. तिला खूप आठवण येत होती तिच्या बेडूक मामाची. बघूया पुढे काय होतं ते. पीप थॉट फॉर अ मोमेंट. थोडा वेळ पीपने विचार केला. मग त्याने काय केलं सारंग? देन ही डिड अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. डिफिकल्ट थिंग म्हणजे काय माहितीये का? एखादी कठीण गोष्ट करणं. म्हणजे समजा तुमच्याकडे एखादी तुमची खूप प्रिय गोष्ट आहे, तुमच्या सगळ्यात आवडती वस्तू तुमच्याकडे, आणि ती वस्तू तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करणं, त्यांना देऊन टाकणं काही दिवसांपुरता किंवा काही वेळेसाठी, त्याला म्हणतात टू डू अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. एखादं कठीण काम करणं. सारंग, तू असं करतोस का कधी? काय करतोस तू? देतोस तू? काय देतोस कोणाला? तुला काय आवडतं सगळ्यात जास्त? तू अद्यानला काय काय देतोस सांग त्यांना. जीप आवडते. मग तू त्याच्या बरोबर शेअर करतोस? घेऊन जायला दिली होती. हा ना, घेऊन जायला दिलेलीस ना. अजून काय काय देतोस तू त्याला? काय काय दिवस तो ठेवायला त्याची स्कूटर पण देतो. किक स्कूटर. त्याला सांगतो तू आज ठेवून दे, उद्या सकाळी मला आणून दे. हो ना? सो यू ऑल्सो डू अ व्हेरी डिफिकल्ट थिंग सारंग. व्हेरी गुड बॉय. तुम्ही पण असं करता का? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा. वुड यू लाईक पिगी पोझी? पोझीला विचारलं पीपने. माझा पिगी चालेल का तुला? ही सेड. पोझीला जसं त्याच्या बेडूक मामाशिवाय झोप नाही लागायची, तसं पीपला त्याच्या पिगीशिवाय झोप नाही लागायची. पण आता पीपकडे पोझी राहायला आली होती. मग आपण आपल्या गेस्टना, आपल्याकडे जे लोक राहायला येतात त्यांच्याशी आपण असं चांगलं वागायचं असतं. त्यांना जे हवं नको त्याचं आपण नीट त्याची काळजी घ्यायची असते. तसंच पीपने सुद्धा केलं. त्याला अत्यंत जवळ असणारा पिगी त्याने पोझीला द्यायचं ठरवलं. पोझी स्टॉप्ड क्राईंग. गंमत बघा, पोझी रडायची थांबली. पिगी वॉज अन एक्स्ट्रीमली नाईस पिग. पिगी खूप चांगला पिग होता. येस प्लीज पिप, शी सेड. सून पिप वॉज अस्लीप. आणि पीपला झोप लागली. पोझीने काय केलं? त्याच्या पिगीला घेऊन, पीपच्या पिगीला घेऊन ती झोपी गेली. आणि पीपही झोपायला गेला. दोघांनाही झोप लागली. अँड सो वॉज पोझी. पोझीला पण झोप लागली. And the next day, when Posy went home to her house, she found her frog. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पोझी घरी गेली त्यावेळेला तिला काय मिळालं सारंग? फ्रॉग. कुठे मिळाला तो फ्रॉग सारंग? एक्झॅक्टली वेअर शी हॅड लेफ्ट हिम. म्हणजे जिथे तिने पीपकडे जायच्या आधी ठेवला होता त्याच ठिकाणी तिला तो सापडला सुद्धा. हुर्रे. सांगते दुसरी गोष्ट. मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्की कळवा. आणि आता सारंगला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा.